आपल्या हत्येचा कट आखण्यात आला होता असा खळबळजनक दावा सुरेश धसांनी केला होता। मात्र सुरेश धसांच्या दाव्यावरती अंजली दमानी यांनी टोला लगावलेला आहे। सुरेश धस हे हिंदी चित्रपट जरा जास्तच बघतात अशी खोचक टीका दमानी यांनी केली आहे। अंजली दमानी यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी। पाहूयात। अंजली दमानी यांनी 2 दिवसापूर्वी सामशी बोलताना केला होता। या संदर्भात आता वेगवेगळी माहिती समोर येते। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः अंजली दमानी आहेत। एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातून बीडमधील जे काही सर्व गँगवॉर आहे हे सगळं समोर येत असताना सुरेश धस यांनी सामशी बोलताना अजून एक आरोप केला आहे, एक गौप्यस्फोट त्यांच्याकडून करण्यात आला आहे की ते म्हणतायत की खोक्या भाईच्या आडून माझा हत्येचा कट रचण्यात आला होता, अशा पद्धतीची त्यांनी एक दावा केलेला आहे। याशिवाय बिश्नोई गँगचे काही लोक विमानाने या ठिकाणी आणले, आंदोलनासाठी बसवले आणि माझी कुठेतरी हत्या करण्याचा प्रयत्न करण्याचा किंवा प्लॅन होता, अशा पद्धतीचा एक त्यांनी दावा केला। नाही, मला हे सगळं अतिशय हास्यास्पद वाटतंय। मला असं वाटतंय की धनंजय मुंडे यांना ते 2दा गपचूपपणे जे भेटले त्याच्यात त्यांची जी भूमिका होती 2 महिने संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्याची, त्या इमेजला कुठेतरी तडा गेला आणि त्यानंतर मग हे सतीश भोसले प्रकरण सगळं जे बाहेर निघालं, कसा तो त्यांचा कार्यकर्ता असून पैसे उडवायचा, मतदानाच्या वेळेस पण त्यांनी असे पैसे आकाशात उडवतानाचे त्याचे सगळे व्हिडिओज बाहेर आले, तर कुठेतरी त्यांच्या इमेजला तडा गेला। म्हणून आता हे कुठेतरी लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हा केलेला एक वायफळ प्रयत्न आहे असं मला वाटतं, कारण याच्यात कुठेही तथ्य नाही। मला वाटतं ते आता हिंदी सिरियल थोडे जास्त बघायला लागलेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई।